आपल्या अभिनयाने भल्या भल्याची बत्ती गुल करणारे लोकप्रिय अभिनेते निळू फुले हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगभूमीची सेवा करत होते. ज्यांचा कुणाशीही सामना नव्हता, ते कुठल्याच पिंजऱ्यात अडकले नाहीत. म्हणूनच ते होते रसिकाच्या सिंहासनावर. एवढा महाराष्ट्राचे सरपंच म्हणजेच अभिनेते निळू फुले यांच्या नुकत्या आवाजानेच समोरच्याला धडकी भरायची. असे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके निळूभाऊ. त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतला होता. त्यांचे पूर्ण नाव निळकंठ कृष्णाजी फुले होते. त्यांचा जन्म पुण्यात झाला. सुरुवातीला माळीकाम करणारा हा युवक पुढे जाऊन इतका मोठा कलाकार होईल याचा कोणीही विचार केला नव्हता. मात्र त्यांचे शेवटचे दिवस अत्यंत दुःखद होते. काम करायची इच्छा असूनही काम करता येत नव्हतं. 1957 मध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी एक वगनाट्य लिहिलं आणि त्यातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांनी अभिनय करायचं ठरवलं. सुरुवातीला त्यांनी नाटकातून आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्याचप्रमाणे सखाराम बाइंडर हे नाट्य प्रचंड गाजलं. एक गाव 12 भानगडी या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. नंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांचे सिंहासन, सामना हे सगळे चित्रपट प्रचंड गाजले. त्याच बाई वाड्यावर या हे वाक्य आजही अनेकांच्या तोंडी असतं. त्यांनी प्रत्येक खलनायक इतक्या बेलाडू पद्धतीने साकारलं की अनेक चित्रपट चाहत्यांकडून त्यांचा तिरस्कार केला जाऊ लागला. मात्र त्यांच्या त्या एका भूमिकेनंतर त्यांना सगळ्या तशाच भूमिका मिळू लागल्या. बायका त्यांच्या नावाने बोटं मोडत असत, शिव्या देत असत. कधी कधी तर गावाकडील बायका हे त्यांना बघून वाईट शिवीगाळ सुद्धा करायच्या. हीच त्यांच्या अभिनयाची खरी पावती मानावी लागेल. 140हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. त्यांच्या कारकिर्दीतला शेवटचा चित्रपट ठरला तो म्हणजे मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे यांचा गोष्ट छोटी डोंगराएवढी. त्यानंतर मात्र त्यांनी चित्रपट केले नाहीत, कारण त्यांच्या अन्ननलिकेच्या कर्करोगाचे एवढे प्रचंड प्रमाण वाढलं होतं की त्यांना अन्नसुद्धा गिळणे मुश्किल झालं होतं. त्यांना अन्न किंवा पाणी एका पाईपच्या साहाय्याने दिलं जाऊ लागलं होतं. एवढा भयानक प्रकार त्यांच्यासोबत झालेला. कर्करोगामुळे ते अंथरुणाला खिळले होते आणि अन्न खाणं मुश्किल झालेलं. त्यांना कधी कधी वाटायचं की दुर्दैवाने माझ्यासोबत असं का झालं असेल. मी माणूस चांगला नाही आहे का? मी लोकांना खूप त्रास दिला आहे का? कधी कधी त्यांच्या पीडा इतक्या असह्य व्हायच्या की ते ओरडायचे, किंचाळायचे, देवा मला मरण दे असं देवाला प्रार्थना करायचे. त्यांच्यावर उपचार चालूच होते. मात्र 13 जुलै 2009 या महान अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला. तर निळू फुले हे तुम्हाला आवडतात का? आणि यांच्या कोणत्या कोणत्या भूमिका व चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलच्या वतीने अशा या महान कलाकाराला मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली. आणि हो, आतापर्यंत तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये सांगा. तर धन्यवाद.